नमस्कार. मी आज बनवणार आहे पुरणाची पोळी. तर त्याच्यासाठी मी 2 वाट्या हरभरा डाळ निवडून घेतलेली आहे. तर मी आता कुकरमध्ये गरम पाणी करून त्यात शिजायला घालणार आहे. मी आता डाळीला आहे ना थोडंसं तेल लावून घेणार आहे. तेल लावलं की डाळ लगेच शिजते. डाळीला असं चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ आहे ना ती चांगली शिजते. कुकरमध्ये आहे ना पाणी ठेवलेले आहे 2 तांबे. तर ते पाणी आता चांगलं उकळलेलं आहे. मी त्यात डाळ घालून घेणार आहे. आता आपण डाळ पाण्यात टाकून घेतलेली आहे. आता आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये आहे ना डाळ चांगली शिजते मऊसूत. जास्त पण नाही करायचं, नाही तर मग आपलं पुरण पातळ होतं. मी इथे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात ना 1 चमचा मीठ टाकून घेतले. आता मी ते ना पाण्यामध्ये मळून घेणार. मी आहे ना थोडी पिठामध्ये ना हळद टाकून घेणार आहे. हळद टाकली ना पिठामध्ये मग आपली पोळी आहे ना खूप छान, म्हणजे कलर पण छान येतो आणि चवीला पण खूप छान लागते. तर मी इथे थोडी आहे ना हळद टाकून घेणार आहे. आणि हळद टाकल्यानंतर आहे ना पिठामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची हळद आणि पाण्यामध्ये मळून घ्यायचं. पोळीला आहे ना पीठ जरा पातळच लागतं, जास्त म्हणजे असं निबर पण नाही मळायचं. ना आपलं गव्हाचं पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. तर त्याला थोडं ना तेल पण मी लावून घेणार आहे, म्हणजे ना आपलं पुरण शिजून वाटेपर्यंत आहे ना ते चांगलं भिजेल. हे पहा, आपलं पुरण चांगलं असं मऊसूत शिजलेलं आहे. मी 3 शिट्ट्या घेतल्या होत्या कुकरला. आणि इथे आहे ना मी 1 वाटी आहे ना गूळ घेतलाय. तर मी आता हे पुरण आहे ना परतून घेणार आहे कढईमध्ये. तर मी गूळ घालून घेते त्याच्यात. आणि थोडं आहे ना चवीला आहे ना मीठ पण टाकायचं. मीठ टाकलं ना पुरणाला पण छान चव येते. मी हे पुरण आहे ना पाट्यावर वाटणार आहे आणि मग पोळ्या बनवणार. टाकून देणार. पहा, एका घासल्यातच किती बारीक होतंय आपलं पुरण. असं आहे ना तेल लावून घ्यायचं पिठाला आणि आहे ना चांगलं असं मळून मळून घ्यायचं पाट्यावर, म्हणजे पोळी आहे ना आपली फुटत पण नाही आणि अशी तम फुगते एकदम. हे पहा, असा उंडा चांगला बनवून घ्यायचा, असा खोलगट वाटीसारखा. आणि मग त्याच्यामध्ये आहे ना पुरण भरायचं, म्हणजे आपला आहे ना उंडा फुटत नाही. हे पहा, मी किती मोठं पुरण घेतलंय हे त्याच्यात घालून घ्यायचं आणि असं दोन्ही अंगठ्याने दाबायचं, म्हणजे उंडा आहे ना चांगला भरतो. असं दाबून घ्यायचा उंडा चांगला. नंतर मग अशी वाटी बनवायची. हे पहा आपला उंडा. आणि असं गोल करून घ्यायचं चाड. आणि मग पोळी लाटायला घ्यायची. हे पहा, किती मस्त अशा पोळ्या आपल्या झालेल्या आहेत. कुठं फुटली नाही, काय नाही. पीठ आणि पुरण जर सारखं असेल ना पोळी पण छान होते.
हे पण आपल्या पोळ्या, आंबरस आणि साराची आमटी तयार आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.